उद्यापासून आपले पेपर आहे आणि पहिल्यांदाच आयुष्यात तुम्ही इंजिनिअरिंगचे पेपर देताय, सो बेस्ट ऑफ लक करण्यासाठी हा मी व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही बघत असाल पूर्ण सेमिस्टरवर तुमची इंजिनिअरिंग फर्स्ट इयर सोपी करण्यासाठी पर्पल हॅट आणि मी कंटिन्युअस आम्ही मेहनत करतोय. तुम्हाला IMP क्वेश्चन फ्री दिले, सॉल्व पेपर मेकॅनिक्स ग्राफिक्सचे फ्री दिले, बाकी सगळ्या विषयांचे सॉल्व पेपर पर्पल हॅट ॲपवर अवेलेबल करून दिले, कोर्सेस दिले, नोट्स, व्हिडिओ लेक्चर, हे सगळे कोर्सेस आपले मिनिमम सबस्क्रिप्शन मध्ये आपल्या ॲपवर अवेलेबल करून दिले. त्याच्यावरनं हजारो पोरं आज आपले सबस्क्रिप्शन वरून अभ्यास करताय आणि त्यांची इंजिनिअरिंग स्कोरिंग करताय. सो त्या सगळ्या आपल्या विद्यार्थ्यांना, तसंच आपल्या युट्यूबच्या, इंस्टाग्रामच्या सबस्क्रायबर, फॉलोअर विद्यार्थ्यांना आणि इतरही सगळ्या विद्यार्थ्यांना बेस्ट ऑफ लक मला द्यायचं आहे आणि त्या बेस्ट ऑफ लक साठीच मी हा व्हिडिओ करतोय. सो मित्रांनो, मला अत्यंत आनंद होतो. एवढी मेहनत आम्ही केली आहे 6 महिन्यापासून आणि तो रिझल्ट आता पहिल्यांदा तुम्ही इंजिनिअरिंगचे पेपर देणार आहात. आणि मला खात्री आहे, जे पर्पल हॅटला कुठेही फॉलो करताय, चॅनलला असेल, युट्यूबला असेल, इंस्टाग्रामला असेल किंवा ऍप्लिकेशनला असेल, कोर्सेसला असेल, त्या सगळ्या मुलांना इंजिनिअरिंगचे हे पेपर एकदमच भारी जाणार आहे, कारण आम्ही नेहमी त्यांच्या सोबत आहोत. मित्रांनो, ज्या गोष्टी मी सांगितल्या, ट्रिक सांगितल्या, एक्झाम हॉलमध्ये कसं जायचं, आज रात्री तुम्हाला तो व्हिडिओ देणार आहे. सो या सगळ्या गोष्टी फॉलो करा. जे काही शिकवलं ते सगळं फॉलो करा आणि हा स्वतःवरचा आत्मविश्वास गमावू नका. पेपरला गेल्यानंतर पेपर अवघड येऊ, सोपं येऊ, घाबरायचं नाही. जे आपल्याला जमेल ना, सोपं आहे, जे फिक्स जमतंय ते पहिल्या 10 मिनिटात 15 मिनिटात पहिले 3 प्रश्न तेच घ्या की जे आपल्याला फिक्स जमता. कारण एकदा पहिले 15-20 मिनिटं आपल्याला लिहिता यायला लागलं, कॉन्फिडन्स वाढायला लागतो. कॉन्फिडन्स वाढला की बाकीचं सगळं आपोआप आठवायला लागतं. कॉफी विपी या फंद्यात पडू नका. कॅल्सी ट्रिक वापरा, फॉर्म्युले वगैरे प्रॉपर लर्न करून घ्या. अजूनही रात्र आहे, खूप काही होऊ शकतं आणि पेपरला कॉन्फिडेंटली पेपर लिहायचं. घाबरायचं नाही, आलं तरी उठून जायचं नाही, बसून राहायचं, पेपर लिहायचा. कॉन्फिडंट राहा, कारण तुमच्या घरच्यांनी तुमच्यावर खूप सारा खर्च केलाय. त्यांच्या अपेक्षा आहे, स्वतःला आपल्याला काहीतरी प्रूव्ह करायचंय, त्यासाठी पण आपल्याला लढायचंय आणि एक बेस्ट इंजिनियर व्हायचंय. यासाठी बेस्ट CGPA आला पाहिजे आणि CGPA जर 8-9च्या वरती जाण्यासाठी प्रत्येक विषयाला मार्क 60 पैकी 50-55च्या वरती आले पाहिजे. यासाठी काम करा, पेपर लिहा, खूप चांगले मार्क पडतील. सो बेस्ट ऑफ लक मित्रांनो. अजून पुढे पर्पल हॅट तुमच्या सोबतच आहे, एक्झाम सोबत पण, एक्झाम नंतर पण. सो बेस्ट ऑफ लक वन्स अगेन. काय अडचण आली कमेंट मध्ये लिहा, घाबरू नका. चांगली आज रिव्हिजन करा. उद्यापासून खूप भारी दिवस आपल्या आयुष्यातले सुरू होणार आहे, का आपण पहिली एक्झाम देणार आहे. सो बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ आवडला असेल सगळ्यांना शेअर करा. बेस्ट ऑफ लक आणि पेपर लिहा. नाही जमलं, कुठे आठवत नसेल ना, मला आठवा, पर्पल हॅटला आठवा, तुम्हाला सगळं आठवेल. आमचे शुभेच्छा आहे, पेपर भारी जातील आणि टॉप करा, टॉप करा, सगळं लिहा, टॉप करा. कारण पहिले आले, चांगलं करिअर होईल. नाही राहिलं, बॅकलॉग राहिला तर आयुष्याची वाटोळं होईल. सो बेस्ट ऑफ लक. हा, आणि हो, एक शेवटचे 2 गोष्टी सांगायच्या राहिल्या महत्वाच्या, त्या पण समजून घ्या. एक तर पहिला पेपर देतोय, थोडंफार मनावर डिप्रेशन असतं, टेन्शन असतं, कारण इंजिनिअरिंग पहिला पेपर आहे. किंबहुना काही मुलांचा ओव्हर कॉन्फिडन्स असतो, तिथे गेल्यावर गडबड होऊन जाते. त्यामुळे लक्षात ठेवा, पेपर पहिलाच आहे, हातात येईल त्यावेळी थोडं डोळ्यासमोर अंधार येईल, ब्लँक होऊन जाशाल आणि ब्लँक झाल्यानंतर घाबरून जायचं नाही. थोडा मोठे 2-3 शॉट्स घ्या. हे प्रत्येकाच्या बाबतीत होणार आहे, हुशार असो, टॉपर असो, ड्रॉपर असो. मोठा शॉट्स घ्या, ब्लँक झालेला घाबरायचं नाही. सगळं अवघड वाटतं का, इंजिनिअरिंगचा पेपर आहे, कळेल तुम्हाला. सो घाबरायचं नाही, मोठे शॉट्स घ्या, कॉन्फिडंट व्हा. जे सगळ्यात सोपं आपल्याला येतं तिथून सुरुवात करा. जे सगळ्यात सोपं येतं तिथून सुरुवात केलं. मगाशी सांगितल्याप्रमाणे पहिले 3 प्रश्न जे सगळ्यात सोपे ते लिहा, पण ब्लँक होशाल ना, घाबरायचं नाही. क्लिअर. हळूहळू बरोबर सगळं आठवायला जाईल. यस. आणि दुसरं, उठून जायचं नाही. येवो ना येवो, 2.5 तासाचा पेपर आहे ना, 2.5 तास बसूनच राहायचं. काही ना काही आपल्याला नंतर सुचतं, डोक्याला थोडा ताण द्यायचा. घाबरायचं नाही, 2.5 तास बसायचं, डायग्राम लिहा, फॉर्म्युले लिहा, काही ना काही लिहिण्याचा प्रयत्न करा. उठून जायचं नाही, कॉन्फिडन्स लूज करायचा नाही. ओके. आणि तिसरी गोष्ट, कॉन्फिडन्स लूज करायचा नाही, कॉन्फिडंट राहायचं, घाबरायचं नाही. बी कॉन्फिडंट. तुम्ही हुशार आहात म्हणून तुम्ही इंजिनिअरिंगला, तुम्ही इंजिनियर आहात, उद्याच्या देशाचं भविष्य आहात, तुम्ही खूप काही करू शकता, बेस्ट रिझल्ट येऊ शकतो, घाबरायचं नाही. क्लिअर. सो या गोष्टी फॉलो करा. 3 गोष्टी सांगितल्या, मी रिवाइंड करून देतो की पहिल्यांदा ब्लँक झालो, घाबरायचं नाही, मोठे शॉट्स घ्या, पुन्हा कामाला लगा, उठून जायचं नाही आणि सेल्फ कॉन्फिडन्स ठेवा, सगळं व्यवस्थित होईल. ओके. सो मगाच्या काही गोष्टी होत्या, ह्या 3 ऍडिशन मी टिप दिल्या, या फॉलो करा, बस इंजिनिअरिंग आपली स्कोरिंग होईल. सो अगेन बेस्ट ऑफ लक, बी कॉन्फिडन्स. उद्यापासून भारी दिवस होणार आहे. काही डाऊट आले मला सांगा. तसंच पेपर नंतर जे काही MCQ त्याचे पण सोल्युशन मी आपल्या ऍपवर टाकत जाणार आहे, पेपर रिव्ह्यू करत जाणार आहे. युट्यूबवर पण ते सोल्युशन आणि पेपर रिव्ह्यू तुम्हाला भेटणार आहे. सो कनेक्टेड राहा, इंजिनिअरिंग भारी करूया. बेस्ट ऑफ लक वन्स अगेन.